शिवण्या कशी तिच्या बाबासोबत बोलतीये. कोणी पिल्लू बाबा आहे का? तिच्या बाबासोबत बोलून राहिली फोनवर. लवकर या म्हणून राहिली, लवकर या. काय म्हणताय बाबा? फोनला लागत पिल्लू, खाली नको टाकू फोन. घे. ताईंच्या घरी गेले मामा. कशी बोलती पिल्लू. बाबाला म्हण लवकर या. बोल बोल. बाबा बोलते का ग? लवकर या. कानाला लाईती पाहिलं का आपण लाईतो तशी. खाऊ खाऊ खाऊ. डालिम खायचं ना. बाबाला म्हणा जेवले का? शिवण्या बाबाला म्हण जेवले का? आत्या कुठे म्हणा? ए पिलू आत्या कुठे? आत्या चल बाबा. ती काय ती कवर बोलत. फोन अनु सोनूचा चालू आहे अभ्यास. आता ठेवू का? हॅलो फ्रेंड, तर आता इकडे संध्याकाळचे ना 6 वाजले, 6 साडेसहा झालेले. तर इकडे देवपूजा करून घेतली मी आणि स्वयंपाक करायच्या अगोदर ना देवपूजा करून घेत असते मी. तर इकडे देवाचा दिवा आणि अगरबत्ती लावून देवपूजा करून घेतली. तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. मोराची पिसरी किती छान दिसते, मस्त आहे ना. किती मस्त दिसतंय. देवापाशी ठेवलेले. हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. सॉरी, स्टार्टिंगला ज्या कमेंट चालू केल्या त्या तर व्हिडिओला म्हणजे स्टार्टिंगला जी व्हिडिओ टाकल्या होत्या तर त्या व्हिडिओला एक कमेंट आली आणि पहिली फर्स्ट कमेंट होती ती पण मी कमेंट तुम्हाला पुढे दाखवते. तर अशी कमेंट आली की प्रियांका तुझ्या हातचा एकदा रेसिपी म्हणजे खिचडी भाताची रेसिपी दाखव म्हणून, म्हणजे मसाले भाताची रेसिपी दाखव म्हणून. तर यूट्यूबवर भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धतीने माहिती भेटते, पण तरी पण पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करणार मी माझी पद्धत किंवा मी माझ्या खिचडी भातासोबत म्हणजे कोणत्या पद्धतीने बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. ज्याला आवडलंच त्यांनी नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी खिचडी भात कसा बनवलाय. आणि प्रत्येकाची ना कोणता बी पदार्थ असो स्वयंपाक असो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कुणी म्हणतं हे अगोदर टाकायचं ते नंतर टाकायचं. कसं केलं तर भाताला जेवढं साहित्य पाहिजे तेवढं कमीच असतं आणि कसा केला तर तो एक मसाले भातच आहे, त्याचं नावच येते मसाले भात म्हणून. जेवढं साहित्य असलं तेवढं कमी असतं. पण चला जेवढं साहित्य आहे माझ्याकडे तेवढं साहित्यामध्ये मी खिचडी भात बनवणार आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या खिचडी भाताची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते. तर चला आता मी स्टार्ट करते. काय काय घेतले पहिले सुरते तुम्हाला सांगते मी खिचडी भातासाठी. तर ही कमेंट आहे ती जी मला आली होती व्हिडिओ खाली. तर ना सुरुवातीला इथं आहे ना मी खिचडी भातासाठी अगोदर काय करते पाणी गरम करून घेते. तर तसंच पाणी गरम करून पण घेतलं. तर इकडे सगळं पण साहित्य घेतले, काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. तर इकडे ना हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट करून घेतली मिक्सरमधून आणि त्यानंतर इकडे शेंगदाणे घेतले, खडा मसाला घेतलाय, आकुळा पाकुळा जे आपण म्हणतो ते, कढीपत्ता घेतला, जिरा मोहरी पण घेतले आणि त्यानंतर इकडे रेग्युलर आपण यूज करतो भाज्यांसाठी ते मसाले जेवढे आपल्याकडे अवेलेबल असेल तेवढे मसाले घेतले आणि चवीनुसार मीठ पण घेतलंय. आणि त्यानंतर इकडं कांदा कापून घेतलाय, फुलवर पण चिरलेली आहे, टोमॅटो बटाटो सगळं पण चिरून घेतलंय आणि इकडे तांदूळ घेतले आपल्याला जेवढा भात बनवायचा त्याच्यासाठी तांदूळ. आणि इकडं गरम पाण्यामध्ये ना मी सोयाबीन भिजायला टाकली होती तर ती पण मस्त अशी भिजली आहे. तर चला आता भात बनवायला सुरुवात करते, म्हणजे खिचडी भात बनवायला सुरुवात करते. कांदा परत नाही. हा का कांदा परतून घ्यायचा काय आधी? कांदा परतून घ्यायचा आधी लागलं कांदा परतलायचा. आता त्यात तेल टाकलं थोडंसं. तर त्यात ना जिरा मोहरी टाकायचं कसं म्हटलं.
जिरा मोहरी जे मी दाखवलं होतं ना, जिरा मोहरी कढीपत्ता हे सगळं पण टाकून घ्यायचं. ते टाकून परतून घ्यायचं. आणि ते कुकर थोडासा खाली होतो म्हणून पकड ठेवलेली बरं का तिकडून. बघायचं का काय नाही, जाऊ द्या. तो काढला का लगेच पडतं. हा असं थोडंसं नाही. गिरगिलं झालेलं आहे ना, त्याच्यामुळं पडून जातं. त्याच्यामुळे पकड जाडी ना थोडी ठेवली का मग होऊन जातं. वाटलेली मिरची. वाटेल पेस्ट जी करेल होती ती टाकून घ्यायची आहे. ती टाकून घ्यायची. बरं का? मिरची टाकून झाली. मिक्सरला पेस्ट टाकली आता त्याच्यामध्ये. ते जे मसाले घेतले होते ते टाकून घ्यायचे परतायला. त्याला परतून घ्यायचं. तर याच्यामध्ये काय टाकलंय, बटाटा, टोमॅटो, फ्लावर, परत सोयाबीन टाकायची. सगळं परतून साहित्यानेच कुकर भरतो काय काय. लागतच खिचडी भाताला. जेवढं असलं तेवढं कमी पडतं. त्याच्यामुळे त्याचं नाव खिचडी ठेवलेलं आहे. खिचडी म्हणजे सगळं एकत्र मिक्स भाजीपाला. आता सोयाबीन टाकायची. तर आता ही सोयाबीन टाकून घ्यायची. ती गरम पाण्यामध्ये मीठ टाकून भिजायला टाकली होती. मस्त भिजली होती. धुवून पण घेतली 2-3 पाणी. तांदूळ धुवून घेतले होते. टाकी देण्याच्या मला परतल्या सगळं ती. मामा आवडत आहे तशी मास बनवायला आहे. कारण मामा ताईला गेले म्हणजे चला आवडतं. मग आज ठरलं बनवायचा. आता पाणी आपल्या हिशोबाने टाकायचं. पाण्यात आपला जसं त्याच्या अंदाजानुसार. मस्त झाला बघ. अजून परत म्हणजे त्याला पूर्ण हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. आता कुकर अजून पाणी टाकायचं. किती मस्त दिसतोय असंच. आता पाणी टाकणार आहे. ते बी अगोदर गरम करून घेतलेलं आहे पाणी, ते टाकून देणार आहे. तर मित्रांनो पाणी टाकून झालेलं आहे. आता फक्त किती शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे. 3 शिट्ट्या. लहानपणापासून माहित आहे. 3 शिट्ट्यामध्ये भात होतो. त्याला काही नाही टाइम नाही लागत. त्याला झाले मस्त झालेला दिसतोय बरं. फायनली खिचडी भात झालेला आहे. सगळं मटेरियल वर आलेलं आहे. सोयाबीन, टोमॅटो मोकळा झाला पण सगळं कालून घ्यावं लागेल व्यवस्थित. मोकळा झाला बघ मित्रांनो. इकडून पिलू पण उठलेली दिसतीये. काय चालू आहे रे. हा कशी वाफ चालली मित्रांनो पा भाताची वाफ. चला आता सगळे बसलोय आम्ही खिचडी खायला. तर चला. हॅलो फ्रेंड, तर रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि आता सकाळचे 7:30-8 वाजले. मी दूध घालून पण आले गाडीवरती आणि गाया तिकडे गोठ्यामध्ये बांधलेलं आहे. पाऊस आहे ना लय जोरात पण नाही, सारखं टुपटुप येऊ राहिलंय. हे बघा या वर्षी जोरात असं मोठी पाऊस झालीच नाही. सारखी अशी बारीक बुरबुर टाईप पाऊस चालू आहे. बघा कसं मंद पाऊस चालू, एकदम शांत. दम थोडा वरून पाणी पडते. पोरचं पाणी पडते. पोरच पाहती पाऊस पाहती. किती लवकर उठली ती पण सकाळी. बाबा कुठे आहे बरं. बाबाची भूम पाहती ती गाडी, मामांची गाडी. बसने गेले ना मामा. कुठे बाबा, कुठे बाबा, कुठे गेले बाबा, कुठे गेले, कुठे गेले बाबा. गाव इकडे गेले ना. कुठे गेले गाव. आणू मस्त असं रेडी झालंय. हे काय आज महिना अखेरी ना. हा तर महिना अखेरचं त्यांना ना म्हणजे विदाऊट ड्रेस अलाउड आहे ना. मस्त असा ड्रेस घातलाय त्यांनी. दिवाळीचा ड्रेस आहे त्यांचा.